संभोग नावाच्या अस्पृश्याचं एक उदाहरण दिलंय रामायणामध्ये. आणि त्यात असं आहे की रामाच्या राज्यामध्ये एका ब्राह्मण पुत्राचा मृत्यू होतो. तेव्हा सर्व ब्राह्मण एकत्र येतात आणि राजा रामाकडे जातात आणि म्हणतात की राजे राम, तुमच्या राज्यात काय होत आहे? आमचे ब्राह्मण मृत्युमुखी पडत आहे. राम म्हणतोय की कारण काय असावं, का बरं ब्राह्मणांचा मृत्यू होतोय नेमका? तेव्हा ब्राह्मण म्हणतात, कुठला तरी अस्पृश्य तपश्चर्या करत आहे म्हणून आमचा ब्राह्मण मरत आहे. कुठला तरी अस्पृश्य तपश्चर्या करत आहे. राम म्हणाले, काय करायचं मग आता? चला निघू, शोधू आणि त्याचं शीरकलन करून टाकायचं. राम आणि ते ब्राह्मण सर्वच्या सर्व शोधायला निघाले. गावाच्या बाहेर आले. एका झाडाला उलटा लटकलेला संभोग तपश्चर्या करत होता, उलटा लटकून सर्वांना दिसलं. ब्राह्मण म्हणाले की रामराजे बघा, आम्ही म्हटलं होतं ना, एकदम सत्य आहे, आमच्या ब्राह्मणांचे मृत्यू हा तपश्चर्या करत आहे म्हणूनच झाले. खाली उतरवलं जाते आणि राम तलवार काढते आणि तलवारीत एका वारामध्ये त्या संभोगचं शीरकलम करून टाकते. आम्हाला कधी समजलंच नाही हो की आमचा दोषी राम आहे की ते ब्राह्मण आहेत की तो रामायण लिहिणार आहे.